आज मी अगदी हेल्दी, क्रीमी आणि सुपर टेस्टी असा ॲव्होकाडो टोस्ट बनवला आहे. तर आपण ॲव्होकाडो कसा कापायचा सुरुवातीला पाहूयात. ॲव्होकाडो कापताना सुरुवातीला वरचा जो देठ असतो तिथं थोडंसं कापून आपण पूर्ण ॲव्होकाडो बीपर्यंत चाकूने कापून घ्यायचा. नंतर गोल फिरवून त्याचे 2 भाग करायचे. आता बघा, मी हे चाकूने सुरुवातीला जाड चाकू होता त्यामुळे मला बी व्यवस्थित निघाला नाही, तर ते कापताना अगदी व्यवस्थित कापायचा. चाकू लागण्याची शक्यता असते. नंतर त्याची साल पील करून काढून घ्यायची, हातानं लगेच निघते. मी 2 ॲव्होकाडो वापरलेले आहेत. तर बीपर्यंत सुरुवातीला चाकूने खाच मारून घेऊन गोल फिरवून काढायचा व बीमध्ये थोडंसं पातळ चाकू घ्या, म्हणजे पटकन आत शिरतो आणि बीही पटकन निघते. ॲव्होकाडो खूपच सॉफ्ट असते, त्याची साल पटकन निघते आणि हा अतिशय हेल्दी आहे. आता आपण त्याचे काप करून घेऊन मॅश करून घेणार आहोत. हृदयासाठी खूप फायदेशीर असतो. चांगले फॅट्सही असतात, वजन कमी करण्यास मदत होते, फायबर जास्त असतात. आता आपण मॅशरनं पूर्ण मॅश करून घेणार आहोत. ॲव्होकाडो मॅश करून झाल्यानंतर इथं मी 2 कांदे कापून घेतलेले आहेत. कांदे एकदम बारीक असे कापून घ्यायचे. आता आपण त्याच्यासाठी टोमॅटोही कापून घेणार आहोत. आता कांदा आणि टोमॅटो कापून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये मॅश केलेला ॲव्होकाडो घेऊन त्याच्यामध्ये कांदा व टोमॅटोही कापून घेतलेला मिक्स करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स, ओरिगॅनो टाकणार आहे. त्याच्यामुळं फ्लेवर छान येतो व लहान मुलांनाही पिझ्झाचा फ्लेवरसारखा फ्लेवर आल्यामुळं ते आवडीने खातात. आता आपण 2 ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्याच्यावरती ही पेस्ट लावणार आहोत. हे तुम्हाला जेवढं आवडेल त्या हिशोबानं तुम्ही लावू शकता. आता याच्यामध्ये चीज घालणार आहोत. मी चीज ग्रेट करून घेतलेला आहे. आता चीज घेतल्यानंतर आपल्याला तवा गरम करून त्याच्यामध्ये बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता बटर स्प्रेड करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती ब्रेड टोस्ट करायला ठेवायचे आहेत. आता हे ब्रेड टोस्ट करताना वरून आपल्याला झाकायचं आहे व गॅसही एकदम मंद गॅसवर ठेवायचा आहे. तरीसुद्धा जर आपलं चीज वितळत नसेल तर तुम्ही थोडं पाण्याचा शिंतोडा साईडला मारा. त्याच्यामुळं वाफ होऊन ते गरम होऊन चीज वितळण्यास मदत होते, नाहीतर ब्रेड खालून करपण्याची शक्यता असते. आता आपला हा टोस्ट तयार झालेला आहे. अजून एक ट्रिक, की जर आपल्याला वाटत असेल आपण 4 ब्रेड ठेवले आणि तर मी बघा एका वाटीमध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे व त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. त्यामुळं त्याचे वाफ होऊन पूर्ण गरम होऊन ते चीज वितळण्यास मदत होते. मग आता हा टोस्ट रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.